नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। नाशिकमधील आध्यात्मिक गुरु आणि प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याचे विविध कारनामे समोर येत आहेत। एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बुधवारी रात्री नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला बेड्या ठोकल्या। खरातला अटक केल्यानंतर त्याने अनेक महिलांना सामूहिक करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे। याबाबतचे 100हून अधिक व्हिडिओ देखील पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। एवढंच नव्हे तर अशोक खरातने कोरोना काळात ठाकरे सरकारला देखील सामूहिक केलं होतं अशी माहिती आता समोर आलेली आहे। लोकप्रतिनिधींना भुरळ घालणारा स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याचे काळे कारनामे आता थेट मंत्रालयाच्या उंचरट्यापर्यंत आलेले आहेत। ज्या काळात सामान्य जनता पाण्यासाठी वणवणत फिरत होती, त्यात सन 2019 ते 2020च्या कोरोना काळात या भोंदूबाबाने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या जाळ्यात ओढून नाशिकच्या दारणा धरणातून तब्बल 39 लाख लिटर पाणी आपल्या श्री शिवनिका संस्थानासाठी मंजूर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। याबाबतचा एक शासन निर्णय आता समोर आलेला आहे। त्याचा राजकीय नेत्यांवर कशा प्रकारे दबाव होता किंवा राजकीय नेते त्याला अपेक्षित निर्णय कसे घेत होते हेच यातून आपण समोर आलेलं आहे। 31 जुलै 2020च्या शासन निर्णयानुसार जलसंपदा विभागाने मिरगाव येथील खरातच्या श्री शिवनिका संस्थाला बिगर सिंचन वापरासाठी पाणी मंजूर केले। दारणा धरणाच्या गोदावरी उजवा तट कालव्यामधून सुमारे 39 लाख लिटर पाणी उचलण्यास मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली होती। पिण्याच्या पाण्याचे कारण देऊन हे आरक्षण मनामनी पदरात पाडून घेण्यात आल्याचं बोललं जातंय। ठाकरे सरकारच्या काळातील ही पाणीकृपा आणि सध्याच्या भाजप काळातील बाबाचा रुबाब यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। हा केवळ पाण्याचा प्रश्न नसून एक भोंदूबाबाने सरकारी यंत्रणेला ओलीस ठेवल्याचा गंभीर प्रकार आहे। हा शासन आदेश शासनाचे तत्कालीन सहसचिव अतुल अशोक कोपले यांच्या सहीने जारी करण्यात आला होता। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।